टिकाऊ असतील, दलाल असतील तर त्यांच्याकडनं न्याय अपेक्षित आहे का? जर आपल्या इथले पोलीस पैसे देऊन पोस्टिंग घेत असतील आणि असे अनेक प्रकार आहेत, पैसे देऊन जर तुम्ही पोस्टिंग घेत असाल तर तो ठाणेदार असो का कुठल्याही पदावर असो, तो आल्याबरोबर पहिले स्वतःच्या पैशाची रिकव्हरी करेल ना. तर आता धंदा आहे, पैसे द्या, पोस्टिंग घ्या, पोस्टिंग झाल्यावरती अवैध धंदे करणाऱ्यांकडनं हप्ते घ्या आणि याच्यातला टक्कावारी इथल्या राजकीय नेत्यांना जातो हे सर्वस्व माहिती आहे. बिना टक्क्याचं राजकारण राहिलं नाही आणि त्याला काही अंशे आपण मतदार लोकशाहीमध्ये जबाबदार आहोत. कारण तुम्ही दारूच्या कोंबड्याच्या याच्या आमिषामध्ये बळी पडून मत देता, म्हणून तो राजकारणी काय करते, हे धंदे करून पैसे कमवते, ते पैसे तुम्हाला देते. हा व्यवसाय आहे राजकारण यांच्यासाठी. 5 वर्ष कमवायचे आणि मग ते गुंतवणूक करायचे, पुन्हा 10 पट कमवायचे, पुन्हा निवडून यायचं. तर म्हणून पैसे घेणं बंद करा आणि मग अपेक्षा ठेवा राजकीय लोकांकडे. मी मिलिंद कट्टवणार, लातूरला इथे सामाजिक कार्यकर्ता आहे. आता पोलिसाचा विषय निघाला म्हणून मी म्हणतो की ज्या वेळेला हे लोकप्रतिनिधी निवडून येतात, निवडून आल्याबरोबर त्यांना ज्या सिक्युरिटी मिळते त्या ठिकाणी, तर ही कोणाच्या भरोशावर मिळते? त्यांना जेव्हा सिक्युरिटी मिळते त्यावेळेला ते स्वतःची सुरक्षा जपतात. जनतेच्या सुरक्षेचं काय? जनतेच्या सुरक्षेच्या बद्दल जे आहे कोणताच लोकप्रतिनिधी कधीच विचार करत नाही या ठिकाणी. आणि त्यामुळे जे आहे जनता ही असुरक्षित झाली. आता तुमची सिक्युरिटी काढून घ्या सगळ्यांची, तुमच्या हाताखालच्या गाड्या काढून घ्या सगळ्या. पहा जनता कशी रस्त्यावर येत आहे. तुम्ही सुद्धा रस्त्यावर आहे तर चांगल्या रीतीनं लोकांची सेवा ही घडू शकते. परंतु हे तुम्ही करणार नाही याची मला गॅरंटी आहे. कारण तुम्हाला पहिल्यांदा स्वतःचा जीव वाचवायचा आहे, मग बाकीच्याचा जीव वाचवायचा. पगार घेणार नाही या विषयावर रेकॉर्ड सांगतोय, रेकॉर्डिंग करा. माझं तुषार गोडे सरांना प्रश्न आहे. या प्रश्नाचा कायदा सुव्यवस्थे संदर्भात सर, जो आता राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू आहे, त्यामध्ये असा माझा आरोप आहे की आदिवासी विभागाचे 7,000 करोड रुपये जे आहेत ते लाडकी बहीण योजनेसाठी वापरले गेले. योजना चांगली आहे, परंतु आमच्या पाठीवर का लाद देऊन तुम्ही ही योजना राबवता? आणि दुसरी गोष्ट, धनगर आरक्षणाविषयी तुम्ही का गंभीर आहे? आदिवासीमध्ये एवढ्या मोठ्याने धनगर समाजाची घुसखोरी होत आहे, तर त्यावेळी बीजेपी सरकार काय करत आहे? तर तुषार गोडे सरांनी याचं उत्तर द्यावं. महाराष्ट्रातील शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील देवेंद्र फडणवीस, अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वात अतिशय चांगलं असं सरकार आज महाराष्ट्रात आहे. आणि त्या सरकारने महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या आया बहिणींसाठी म्हणून एक योजना सुरू केली की प्रतिमाह 1500 रुपये. अतिशय चांगला प्रतिसाद महाराष्ट्रातल्या तमाम महिलांनी या योजनेला दिला आहे. सगळ्या महिला याचा फायदा उपभोग घेत आहे. आपण जो प्रश्न विचारला की बा ही योजना राबविण्याकरिता इतर योजनेतले पैसे वापरले गेले आहेत, हे साफ चुकीचं आहे. कोणत्याही योजनेचा पैसा थांबवला गेलेला नाही आहे. कोणतीही योजना किंवा इतर कार्य हे थांबवल्या गेलेले नाही आहे. ज्या योजनेसाठी पैसा अगोदरच त्यांनी आपल्या बजेटमध्ये वेगळा ठेवला होता, त्याच्यातूनच त्याचं काम आज लाडकी बहीण योजना राबवल्या जात आहे. कुठं तरी विरोधक ते यत्पर्यंत या योजनेला विरोध करत आहेत. माझ्या माता भगिनी बसल्या आहेत, अरे कोर्टात गेले हो योजना थांबवण्यासाठी, कोर्टात गेले. जितका विरोध ते करत आहे आणि तुम्ही सांगता की या योजनेचे पैसे थांबवले, त्या योजनेचे पैसे थांबवले, कोर्टापर्यंत मजल गेली हे योजना थांबवण्यासाठी. ज्या आया बहिणी माझ्या महाराष्ट्रातल्या लाखो आया बहिणीला फायदा होत होता ते या विरोधकाच्या डोळ्यात खूपच लागलं आणि कोर्टात जातात योजना थांबवा म्हणून. का वाईट केलं होतं कोर्टात गेले. आपण बसा. योजना महाराष्ट्रात याच्यापूर्वी इतक्या योजना राबवल्या गेल्या. याच्याच ही योजना ही राबवल्या गेली, ही यांना खूपाला लागली म्हणून कोर्टात गेले हे सगळे लोक. बाकी योजनेच्या संदर्भात योजनेच्या संदर्भात
पोटात का जातं ही चर्चा एक मिनिट 21 करोड रुपये एका ट्रकचे 1563 करोड रुपये आले कुठून? असा एक मिनिट. अर्थ बजेट कसा काय? आर्थिक विभाग म्हणतो की हा पैसा आमच्यावर भुजबळ बसत आहे. बीजेपी सरकार याची तरतूद कशी करून राहिली आहे? सगळ्यांना विनंती आहे आपली चर्चा गंभीर प्रश्न आहे. फडणवीस साहेब, हा विषय मी थांबवतो. याचं कारण फडणवीस सर, कारण की ते लाडक्या बहिणीचं असं आहे, फडणवीस साहेब, ते लाडक्या बहिणीचं असं आहे की एकीकडे 1500 रुपये द्यायचे आणि दुसरीकडे सोयाबीन तेलचे भाव वाढवायचे. एका टिनाच्या पेटीत 500 रुपये वाढवले, 15 लिटर 500 रुपये. हे त्याचं उत्तर आहे. 15 लाखापासून सुरू झालेली योजना, 15 लाखापासून सुरू झालेली योजना शेवटी 1500 रुपयावर येऊन थांबली. मतांची झाली कडकी, म्हणून बहीण झाली